लोकनेता दीवा पाटिल के जन्मदिन के उपलक्ष्य में नवी मुंबई के कोपरखैरने के शेतकरी संगठन हॉल में भव्य रक्तदान शिविर का आयोजन किया गया है, जहां पर ऐरोली के प्रथम विधायक संदीप नाइक ने ब्लड देने आए लोगों के हौसला बढ़ाया और बताया गया कि लोकनेता दीवा पाटिल किस तरह से अन्याय के खिलाफ लड़ते हैं। रायगढ़, नवी मुंबई, उरण जैसे जगहों के किसानों, भूमिपुत्र, गरीबों की समस्या को सुलझाने के लिए काम किया है, जिससे हम भुला नहीं सकते और उनके जन्मदिन को रक्तदान ही श्रेष्ठ दान करके याद कर रहे हैं। लोकनेते स्वर्गीय दीवा पाटील यांची आज जयंती। या जयंतीनिमित्त स्वर्गीय दीवा पाटील साहेबांच्या पवित्र स्मृतीस मी सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो। एक व्यक्तिमत्व ज्यांचा जन्म सर्वसामान्य कुटुंबामध्ये झाला, अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये आपलं जीवन जगत असताना आपलं शिक्षण पूर्ण करून त्यांनी कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं। त्यांच्या शालेय जीवनामध्ये, त्यांच्या कॉलेजच्या जीवनामध्ये त्यांच्या मनामध्ये अन्यायाविरुद्ध चीड होती। एखाद्यावर अन्याय होतोय, एखाद्याला त्याचा हक्क मिळत नाही आणि त्याकरता खंबीरपणे त्या व्यक्तीच्या, त्या विषयाच्या पाठीशी उभं राहणं, चळवळ निर्माण करणं आणि ती चळवळ यशस्वी करणं, अशा प्रकारचं कार्य त्यांच्या शैक्षणिक आणि कॉलेजच्या जीवनापासूनच दीवा पाटलांचं कार्य हे सर्वांनीच बघितलं। रायगड परिसरामध्ये नगराध्यक्ष, 5 वेळा आमदार, विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नेते, 2 वेळा खासदार आणि प्रत्येक त्यांनी मांडलेला विषय, त्यांचा प्रत्येक शब्द, त्यांचा प्रत्येक आवाज, त्यांची प्रत्येक चळवळ ही स्वतः करता नव्हती, ही एखाद्या विषयाला न्याय मिळवून देण्याकरता, एखादी चळवळ उभा करण्याकरता, मग ती चळवळ ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांच्याकरता असो, एखाद्या विशिष्ट विषयाकरता असो, शेतकऱ्यांकरता, कष्टकऱ्यांकरता त्यांनी दिलेलं योगदान हे अत्यंत महत्त्वाचं आहे। त्यांच्या संपूर्ण जीवनामध्ये त्यांनी स्वतःसाठी काहीच केलं नाही असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही, परंतु त्यांनी त्यांचं संपूर्ण जीवन हे चळवळीकरता, शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या न्यायाला हक्क मिळवून देण्याकरता त्यांनी पूर्ण जीवन त्यांचं जगले आणि असाच थोर व्यक्तिमत्वाची आज जयंती आणि त्यानिमित्तानं आज दशरथजी भगत यांनी आज अनेक नवी मुंबईमध्ये कार्यक्रमांचं आयोजन त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे। मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये, रायगडमध्ये देखील अनेक कार्यक्रम आयोजित केले गेले असताना जे व्यक्तिमत्व ज्यांनी समाजाकरता आपलं जीवन पूर्ण समर्पित केलं, अशा व्यक्तीला आदरांजली देण्याकरता आपण प्रत्येकानं काही ना काहीतरी कार्य केलं पाहिजे। आणि जर आपण एखादं कार्य केलं, आपण स्वतः एखाद्या गोष्टींमध्ये जर आपण सामील झालो आणि त्यातून समाजाला काहीतरी मिळालं, तर तसेच केलेलं कार्य खऱ्या अर्थानं लोकनेते स्वर्गीय दीवा पाटील यांना खरी आदरांजली ठरेल, असं एक शब्द दशरथ भगत यांनी व्यक्त केले आणि ही गोष्ट खरी आहे। जे व्यक्तिमत्व ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समाजाकरता, शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या होणाऱ्या अन्यायाला न्याय मिळवून देण्याकरता त्यांनी समर्पित केलं, अशा थोर पुरुषांना जर आपण आदरांजली अर्पित करायचं असेल तर त्यांचे विचार हे भविष्यामध्ये पुढे गेले पाहिजे आणि फक्त त्यांच्या नावानं जयंती आयोजित करून चालणार नाही। त्यावेळेस आपला सहभाग एखाद्या चांगल्या कार्याकरता असला पाहिजे, आपलं योगदान असलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं स्वर्गीय लोकनेते दीवा पाटील साहेबांचं कार्य हे संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण भारतातील तरुणांना प्रेरणादायी ठरणारं असं त्यांचं कार्य आणि नक्कीच आपण आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला मिळालेली संधी, आपल्याकडे असलेली बौद्धिक क्षमता, आपण वेगवेगळ्या चळवळीमध्ये घेतलेला सहभाग आणि त्या माध्यमातून लोक संघटित झाल्यानंतर आपल्याला मिळालेली काम करण्याची संधी
ही कशी आपण समाजाकरता समर्पित केलं पाहिजे, कसं कार्य आपल्याकडून घडलं पाहिजे, याचं एक आदर्श उदाहरण किंवा एक आदर्श व्यक्तिमत्व, त्याचं अनुकरण आपण करू शकतो असं एक व्यक्तिमत्व स्वर्गीय लोकनेते दिवा पाटलांचं होतं. आणि आजच्या त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आयोजित केलेलं रक्तदान शिबिर जे कोपरखैरणे येथे आयोजित केलं गेलेलं आहे, त्यामध्ये देखील अनेक दिवा पाटलांचे चाहते त्यांचा सहभाग असताना नवी मुंबईतील आगरी कोळी समाजाची घटक, त्याचबरोबर इतर तालुक्यातील, इतर जिल्ह्यातील, इतर जातीतील आणि इतर धर्मातील सर्वच लोक या कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी सम्मिलित झालेले आहेत. त्यामुळे एखादा व्यक्ती एखादी चळवळ उभी करतो किंवा एखादं कार्य करतो, त्यामध्ये त्यांचा विचार हा त्या ठिकाणी पुढे येत असतो आणि हा संपूर्ण सर्व धर्मियांकरता हा विचार हा नक्कीच उपयोगी पडत असतो. मी पुन्हा एकदा आज स्वर्गीय लोकनेते दिवा पाटील साहेब यांच्या जयंतीनिमित्त ज्यांनी सर्वांनी या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये उपस्थिती दिली आणि प्रामुख्यानं ज्यांनी ब्लड डोनेट केलं त्या सर्वांचं मी कौतुक करतो, त्यांचं अभिनंदन करतो.